कालच्या कथेमध्ये आपण पाहिलं 10 भागवतांचं चरित्र आपण कालच्या कथेमध्ये पाहिलं। 5 पांडव, द्रौपदी, कुंती, उत्तरा आणि विदुर आणि भीष्माचार्य असे जे 10 भागवत सांगितलेले आहेत। भागवत म्हणजे भगवंताचे भक्त संत, त्यांना सुद्धा भागवत म्हणतात, परम भागवत। अशा या भागवतांची कथा, या संतांची महात्म्यांची कथा आपण काल श्रवण केली। आता जवळ जवळ 5 स्कंद या सर्व भागवत भक्तांची चरित्र सांगितले गेलेले आहेत। 6 स्कंदापर्यंत, 7व्या स्कंदामध्ये सुद्धा, म्हणजे संपूर्ण पूर्वखंड जो भागवताचा आहे तो संपूर्ण भक्तांच्या चरित्रांनी भरलेला आहे। का एवढी भक्तांची चरित्र सांगायची, का सांगितली भागवतामध्ये? खरं तर या भागवताचा ग्रंथाचा म्हणजे मुख्य उद्देश जो आहे किंवा परम प्रयोजन ज्याला म्हणतो ते श्रीकृष्णाचं चरित्र, भगवान परमात्म्याचं चरित्र हे परम प्रयोजन आहे। कोणत्याही कार्याचं एक परम प्रयोजन असतं आणि एक अवांतर प्रयोजन असतं, आहे की नाही? एखादी व्यक्ती ज्या वेळेला आपल्या शेतामध्ये एखादं झाड लावते त्यावेळेला त्याच्या मागं त्याचा उद्देश, 2 उद्देश असतात। पहिला उद्देश असतो, हे आंब्याचं झाड मी आज लावतोय, याची कालांतराने मला फळं खायला भेटतील, मला नाही मिळाली तर माझ्या मुलांना, नातवांना याची या झाडाची फळं खायला मिळतील। झाडाला लागलेलं फळ हे झाडाचं परम प्रयोजन आहे। पण झाड जे सावली आपल्याला देतं, ती सावली मिळणं हे सुद्धा झाडाचं अवांतर प्रयोजन आहे, ते सुद्धा प्रयोजनच आहे। त्याप्रमाणे या भागवताचं परम प्रयोजन हे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे परम प्रयोजन जरी असलं तरी त्या भगवान परमात्म्याचं चरित्र ऐकण्यासाठी अंतःकरणाची जी बैठक लागते, जमीन जशी आपण मशागत करतो ना, मशागत करून जमिनीला तयार करतो, आणि ज्या वेळेला मशागत करून 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 ज्या वेळेला जमीन मऊ होते, सुपीक होते आणि त्याच्यामध्ये पाणी पाऊस पडल्यानंतर त्याच्यात पीक बहरून येतं, बहरदार पीक येतं, आहे की नाही? ज्ञानोबा सांगतात, का भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलिनाचे। ज्ञानोबा म्हणतात, ह्या जमिनीचा काय कस आहे, ही जमीन किती भारीतली आहे, हे तिच्यातून बहरून आलेलं पीकच सांगतं, पीक परिचय देतं जमिनीचा। तसं जे कुलवान लोक असतात, शीलवान लोक असतात, त्यांचं आचार, त्यांचा विचार, त्यांची वागणूकच सांगते हे कुलवान आहेत का अधम कुलातले। वागणुकीवरून माणसाचा परिचय होत असतो। चांगला जर सतशील वागत असेल, नीतीनं वागत असेल, न्यायानं वागत असेल तर लोक म्हणतात नाही गड्या कुलवान माणूस आहे, का त्याची वागणूक सांगते, याच्यातलं कुल याचं पवित्र आहे का कसं आहे। मी त्या दिवशी बोलून गेलो, जातीनुसार आलेलं मोठेपण किंवा जन्मानुसार आलेला जो मोठेपणा आहे तो कुचकामी असतो, कुचरा असतो। तो कर्माने आलेला मोठेपणा हा श्रेष्ठ असतो। एखाद्याचा जन्म ब्राह्मणाच्या कुळात झालाय पण तो जर चपलाचं दुकान टाकून बसला असेल तर त्याचं आदरणीय नाही, वंदनीय नाही। आचार विचार सांगतो, कर्म सांगत असतं आपले कुल कसं आहे ते। त्याप्रमाणे भगवंताचे गुणानुवाद ऐकायचे तर जमिनीसारखं आपली सुद्धा अंतःकरण रूपी जमीन मशागत होऊन तयार झाली पाहिजे, जेणेकरून भगवंताच्या लीला आपल्याला श्रवण केल्यानंतर त्याचा बोध अंतःकरणात ठसावेल। नाहीतर देवांचे चरित्र ऐकून माणसं मिसअंडरस्टँडिंग होते लोकांची। लोक विचारतात, काय महाराज त्या कृष्णाच्या चरित्रात आम्ही ऐकलंय देवाला म्हणे 16,108 पत्न्या होत्या म्हणे, काय शोभतं का देवाला? देवाला शोभतं बी
आणि देवाला झेपतं बी. तुम्हा आम्हाला शोभतही नाही झेपतही नाही. आपल्याला एकच सांभाळणं होय ना, आहे की नाही. मग शंका घेतात देवाच्या चरित्रावर, पण विचार करत नाहीत की देवानी 16,108 लग्न केले ते कशासाठी केले. मी पुढे विषय आल्यावर सांगणार आहे. 16,108 लग्नांपैकी एकही लग्न देवाचं स्वतःच्या इच्छेनं झालं नाही. काय म्हणतो? 16,108 लग्नापैकी एकही लग्न देवाचं स्वतःच्या इच्छेनं झालं नाही, सगळे दुसऱ्याच्याच इच्छेनं झाले. मग बघा, हे कधी कधी कळल, ज्या वेळेला आपले अंतःकरण पवित्र होईल, निर्मळ होईल, चित्त शुद्ध होईल, त्यावेळेला ह्या गोष्टी कथेमागचा भाव आपल्याला कळेल, देवाच्या चरित्रामागचा उद्देश भाव आपल्याला लक्षात येईल. आणि अंतःकरण शुद्धी हेतू शास्त्राने निष्काम कर्म सांगितलंय, उपासना सांगितलेली आहे, नामस्मरण सांगितलंय, त्याचबरोबर भक्तांची चरित्र सुद्धा सांगितलेली आहेत. भक्तांची चरित्र आपण जर ऐकली तर निर्मळ असणाऱ्या भक्तांची चरित्र ऐकून आपलं सुद्धा अंतःकरण त्या भक्तांसारखं निर्मळ बनतं. म्हणून भक्तांची चरित्र जवळजवळ 8 स्कंदामध्ये पूर्ण भक्तांची चरित्र सांगितली. पुढे ध्रुवाचं, विदुराचं, प्रल्हादजींचं चरित्र येणार आहे. ही भक्तांची चरित्र सांगितले. आणखी दुसरं कारण आहे भक्तांची चरित्र सांगण्याचं. दुसरं कारण असं आहे, भक्तांची चरित्र सांगितलेले किंवा ऐकलेले देवाला आवडतात, म्हणून भक्तांची चरित्र सांगायचे किंवा ऐकायचे. ज्ञानोबराय म्हणतात ना, तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादिती पंडुसुता, ते मानू परम देवता आपुली आम्ही. आम्ही दयाचे करू ध्यान, ते आमुचे देवतार्चन. किंबहुना समाधान ते मिळेतय. भगवान म्हणतात, संपूर्ण जग माझं ध्यान करतं, पण मी कोणाचं ध्यान करतो? जे माझ्या भक्ताचं ध्यान करतात, जे माझ्या भक्तांचं वर्णन करतात, मी त्यांचं ध्यान करतो. ते मला प्राणापेक्षा जास्त आवडतात. कोण? भक्त नाही, भक्त तर आवडतातच, पण भक्तांचं वर्णन करणारे, श्रवण करणारे, चरित्र गाणारे सुद्धा मला तितकेच आवडतात. तयाचे आम्हा व्यसन, मला त्यांचं व्यसन लागतं. आमचे ते निज ध्यान. भगवंताला भक्तांचं चरित्र गायलेलं ऐकलेलं आवडतं, म्हणून भक्तांचे चरित्र सांगितले. गोपाल कृष्ण भगवान की जय. तिसरं कारण भक्तांची चरित्र सांगण्याचं, भक्तांची चरित्र हे तुम्हा आम्हासाठी मार्गदर्शक असतात. शास्त्रामध्ये वचन आहे, सिद्धस्य लक्षणानी साधकस्य साधनानी भवंती. म्हणजे काय? सिद्धांची जी लक्षणं असतात ती साधकांसाठी साधना असतात. नाही झेपणार तुम्हाला, अजून सोपं करून सांगतो. ज्याला एखाद्या माणसाला झोप येत नसेल आणि त्याला झोपायचंय, बाबा झोप तर खूप डोळ्यामध्ये आहे किंवा थकवा खूप आहे, पण झोप लागत नाही. झोप तर लागली पाहिजे, त्याशिवाय थकवा जाणार नाही. शरीराला झोप आवश्यक आहे. झोप तर लागत नाही, काय करायचं? मग त्याने एक करायचं, जो माणूस निश्चितपणे आनंदाने झोपलेला आहे त्याच्या शेजारी जायचं, तो जसा पडलेला आहे तसं पडायचं, त्याने जसे डोळे मिटले तसे आपण डोळे मिटायचे, विचार शून्य अवस्था करायची आणि बस त्याचं ध्यान करायचं. झोपलेल्या माणसाकडे पाहायचं नुसतं. पाहून 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 आपल्याला झोप लागते. बघा ना तुम्ही, एखादा माणूस जर जांभाई दिली ना एखाद्याने की लगेच आपल्याला जांभाई येते, संसर्गजन्य येते. तसं झोप एखादा आपल्या समोर झोपायला लागला
म्हणून ड्रायव्हर लोक शक्यतो शेजारच्या सीटवाल्याला झोपू देत नाही किंवा झोपणाऱ्याला शेजारी बसू देत नाही. ते म्हणतात तुला झोपायचं मागं जाऊन बस, का तुझं पाहून मला झोप येईल. तसं जे सिद्ध महापुरुष असतात, जे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, जे मुक्त झालेले आहेत, आत्मस्थितीमध्ये मग्न आहेत, त्यांची जी लक्षणं असतात ती साधकासाठी साधनं असतात. त्यांच्याकडे बघून आपल्याला परमार्थ करायचा असतो, त्यांच्याकडे बघून आपण वागायचं असतं, त्यांच्याकडे बघून आचार करायचा असतो. म्हणून भक्तांची चरित्र आपल्याला मार्गदर्शक ठरतात. भगवंतानुसार आपण, भगवंताच्या चरित्रानुसार आपण वागू शकत नाही, आहे की नाही. समजा आता आपण ऐकलं, उद्या परवा आता गोवर्धनाची कथा येईल, देवाने गोवर्धन पर्वत उचलला, आपण म्हणतो त्यांना काय शक्य आहे बाबा, देव आहे ते, परमात्मा आहे, त्यांना काय अवघड आहे. म्हणजे आपण ते विचारच करत नाही की आपण तसं करू शकतो. भगवंतासारखं आपण वागू शकत नाही, आपण तसं प्रयत्नही करू शकत नाही. त्याच्यासाठी देवानीच भक्ताच्या रूपाने अवतार घेतला आणि आपल्याला आपल्यासारखा जन्म घेतला. आपल्यासारखंच मातेच्या उदरात जन्म घेतात, ते गर्भवासात येतात, जन्म घेतात, तुमच्या आमच्यासारखं सर्वसामान्य जीवन व्यतीत करतात. आणि सर्वसामान्य जीवनातून कसं भगवंतापर्यंत जायचं याची आपल्याला ते अभ्यास शिकवतात, आपल्याला करोनी सायास शिकविती. आपल्या आचारातून, आपल्या वागणुकीतून ते आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवत जातात. बघा ना तुम्ही, माझ्या तुकोबारायांचं जीवन, अगोदर श्रीमंतीमध्ये जन्म झाला, सावकारी घरची, वाणी व्यवसाय, आहे की नाही, दुकानदारी, मोठे ऐश्वर्य संपन्न, पुणे भागामधील सगळी जमीन, शेकडो एकर जमीन तुकोबारायांच्या नावाने सातबारा होता. ऐश्वर्यामध्ये वाढलेले, मोठे झालेले. आणि मग अचानक दुष्काळ पडला. इतका दुष्काळ पडला की सलग 3 वर्ष अवर्षण होतं, सलग 3 वर्ष दुष्काळ होता त्यावेळेस. आपल्याला 1 वर्ष पाणी नाही, पाऊस नाही पडला तर जीणं असंही वाटतं, आत्महत्येच्या मार्गाला जातो आपण. तुकोबारायांच्या वेळेस काळात 3 वर्ष सलग दुष्काळ पडला होता. अन्न धान्य पिकत नव्हतं, लोक अन्न करता करता मरत होती, पाणी प्यायला मिळत नव्हतं. आणि अशा वेळेला तुकोबारायांनी आपलं भांडार सगळं उघडं केलं. अनुताप झाला, पत्नी गेली, वडील गेले, आई गेली, मोठा भाऊ निघून गेला. आणि एकदम दुष्काळ पडला. दुष्काळामध्ये सावकारकी बुडाली. लोकांना आता हाय ते जगणं मुश्किल झालं. यांचं व्याज कधी देणार, कर्ज कधी देणार, पैसे कधी देणार. तुकोबारायांनी सुद्धा लोकांचे हाल बघितले. अरे या लोकांना 3 वेळेला 2 वेळेला 1 वेळचं जेवण भेटत नाही, हे काय आपले पैसे देणार आहेत. म्हणून जगातली पहिली कर्जमुक्ती, कर्जमाफी माझ्या तुकोबारायांनी केली. सगळे कर्जाचे खत घेतले, वह्या घेतल्या, दप्तर घेतले, इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडून टाकले. गोपाल कृष्ण भगवान की जय. कर्जाच्या वह्या बुडून टाकल्या, संसारावर तिलांजली दिली. घरात होतं नव्हतं ते अन्नधान्य सगळं गोरगरिबांना वाटून दिलं. आणि एकदम महाराज उघडे झाले. पत्नी आजाराने ग्रसित होती, अन्न मिळत नव्हतं. अन्न करता करता पत्नी मेली, मुलगा मेला. आता मात्र तुकोबाराय म्हणतात, देवे माया सोडविले, बाईल मेली बरे झाले. देवे माया सोडविले, देवाने माया मुक्त केलं मला. आणि तुकोबाराय आता हळूहळू परमार्थाकडे वळू लागले, भजन करू लागले, नामस्मरण करू लागले, डोंगरावरती जाऊ लागले. कधी भंडारा डोंगर, कधी भामचंद्र डोंगर, कधी घोराडेश्वर डोंगर. आजही आमचे सारखे साधक तिथं आजही घोराडेश्वर डोंगरावर, भंडाऱ्या, भामचंद्रावर राहून साधना करतात, अभ्यास करतात, पाठांतर करतात. आमचे हरिभक्तीपरायण महेश महाराज आजही घोराडेश्वर डोंगरावर तिथं राहतात. एकदम जुन्या काळातलं जीवन, गुफेमध्ये, डोंगरामध्ये कोरलेल्या गुफा आहेत, सुंदर वातावरण आहे, शिवालय, देवाचं, महादेवाचं मंदिर आहे, उंचावरती ठिकाण आहे, गहुंजे स्टेडियमच्या एकदम बाजूलाच आहे ते. आणि मधुकरीसाठी सकाळी खाली यायचं, गावामध्ये जायचं, 3 किलोमीटर गाव लांब, परत ती मधुकरीचं घेऊन, डबे घेऊन, भोजन घेऊन, 10-15 जणांचं जेवण घेऊन पुन्हा वर जायचं. रोज 1-1 जणांनी जायचं आणि एकानेच यायचं. नुसतं चलणं जिथं कठीण होतं तिथं 2-2 हातामध्ये, एका हातात भाकरीचं गाठोडं, एका हातात भाजीची केटली घेऊन वर चढायचं, उतरायचं. आणि अशा अवस्थेत तिथं एकांतात राहून अभ्यास करायचा, साधना करायची.
तपचं एक प्रकारचं ते शारीरिक तप आहे, वाचिक तप आहे, मानसिक तप आहे की नाही. शारीरिक तप घडतं, कष्ट होतात शरीराला. वाचिक तप घडतं, तुकोबारांचे अभंग ज्ञानोबारांच्या ओव्या मुखामधून जातात, त्याचं पुरस्चरण होतं, त्याचं आवर्तन होतात, वाचिक तप होतं. मानसिक तप हे होतं की कोणाचं निंदा नाही, कोणाची स्तुती नाही, कोणाचं एक नाही, कोणाचं दोन नाही, कोणती टीव्ही नाही, कोणता बातमी नाही, जगात काय चाललंय याच्याशी काही घेणं देणं नाही, आपापल्या मस्तीमध्ये मस्त राहायचं. जगात काय चाललंय, इकडं गोंधळ चाललाय, काही बघायचं नाही, बस आपल्या आनंदामध्ये जगायचं. असं आयुष्य, आनंदाचं आयुष्य तिथं साधना. आणि अशी साधना करून जे सिद्ध होतात ती माणसं खऱ्या अर्थाने समाजाला प्रबोधन करण्याच्या योग्यतेचे होत असतात. लक्षात ठेवा. ज्याच्या जीवनात काही तप नाही ना, ज्याच्या जीवनात काही साधना नाही, अशी लोक आजकाल स्वतःला सिद्ध म्हणून घ्यायला लागलेत. हो, कोणत्या ग्रंथाचं अध्ययन नाही, कोणत्या गुरुच्या चरणाजवळ बसून कधी साधना नाही, पाठ श्रवण नाही, इकडलं तिकडलं अशा प्रकारे आहे की नाही. अशा ठिकाणी ही साधना करून सिद्ध झालेले माझे तुकोबार आहे, साधना करून सिद्ध झाले. आणि मग आरंभी कीर्तन करी एकादशी नवती अभ्यासी चित्त माझे चित्त आधी. मग आरंभी स्वतःच घरचं देऊळ होतं विश्वनाथ बाबांनी बांधलेलं. त्या कीर्तन मंदिरामध्ये, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये एकादशीला कीर्तन करू लागले. ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण केले, पाठांतर केलं, एकनाथी भागवताचं पारायण 1000 पारायण तुकोबारांनी केले. अशी एक एक स्टेप बाय स्टेप ना साधना करत 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 सिद्ध झाले. आणि एक वेळ अशी आली की या महाराष्ट्राचे लाडके राजे, या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजाचे आवडते, राजाचे परम गुरु तुकोबाराय बनले. ही अवस्था कशातून प्राप्त झाली? एका शून्यातून, एका सामान्य कुटुंबातून जन्म घेऊन हळूहळू हळू साधना करत 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 आपल्या जीवनातले सुख दुःखाचे दोन्ही तटांना आदळत 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 ही गंगा सागरापर्यंत गेली. सुखाचे आणि दुःखाचे दोन तट, आणि या तटावरती आदळत आदळत जी गंगा जाते सागरापर्यंत जाईपर्यंत थांबत नाही. सागराला एकदा गेली. तुका मने गंगा सागर संगमी, तुका मने गंगा सागर संगमी, तुका मने गंगा सागर संगमी, तुका मने गंगा सागर संगमी. अवघ्या झाल्या उर्मी एकमय, अवघ्या झाल्या उर्मी एकमय, अवघ्या झाल्या उर्मी एकमय, सका मने गंगा सागर संगमी, तुका मने गंगा सागर संगमी. तुका मने गंगा सागर संगमी, तुका मने गंगा सागर संगमी. कृष्ण भगवान तुकारामजी हसायलेत आमचे प्रमाणाला ऐकून. ते म्हणाले त्यांनी प्रमाणामध्ये माईचं आणि बापाचं दोघांचे नाव घेतले. नाही आलं तुमच्या लक्षात? तुका मने गंगा सागर संगमी, पुढं अवघ्या झाल्या उर्मी. गोपाल कृष्ण भगवान जय.
झालं तेवढं खूप झालं. मग ऐका, म्हणून सिद्धस्य लक्षणानी साधकस्य साधनानी भवंती. महापुरुषांचे, महात्म्यांचे, संतांचे, भक्तांची चरित्र आपल्यासाठी मार्गदर्शक असतात. म्हणून भक्तांची चरित्र सांगावे, ऐकावे. त्याकरता भागवतातलं अर्ध भागवत हे भक्तांच्या चरित्रासाठी व्यासांनी खर्ची घातलंय. कारण की जितकं भक्त देवाचं चरित्र महत्वाचं, तितकंच भक्तांचे, संतांचे चरित्र सुद्धा महत्वाचे. लक्षात ठेवा, आहे की नाही. देव भक्त दोन्ही एकरूप झाले, मुळीची संचले जैसे तैसे. देवानी भक्त दुजा नाही विचार. देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत. निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे. देव आणि संत दुजा नाही विचार. आणि म्हणून या अशा अनेक कारणांमुळे संतांची चरित्र, भक्तांची चरित्र सांगितले. म्हणून काल आपण 10 भागवतांच्या कथा ऐकल्या. आजही अशाच प्रकारे भक्तांची चरित्र आपल्याला आज ऐकायची आहेत. परीक्षिताचं काल गर्भामध्ये देवाने रक्षण केलं. पण आता परीक्षितीला मारण्यासाठी आता शस्त्र येणार नव्हतं. पहिल्यांदा शस्त्र येत होतं, म्हणून देवाने शस्त्रापासून, ब्रह्मास्त्रापासून परीक्षितीचं रक्षण केलं. पण आता मात्र शस्त्र येणार नाही. आता मारण्यासाठी, परीक्षितीला मारण्यासाठी शापवाणी येणार आहे. शापवाणी येणार आहे म्हणजे आलेली आहे. वाणीचं शस्त्र आज आता परीक्षितीवर चाललेलं आहे. आणि आता ते 7 दिवसानंतर परीक्षितीला लागून परीक्षिती गतप्राण होणार आहे. आणि म्हणून परमात्म्यानं जर ठरवलं असतं तर आता यापासूनही परमात्मा परीक्षितीला वाचवू शकले असते. पण परमात्मा भक्तांचे वचन सत्य करण्यासाठी परमात्मा अवतार घेत असतो, भक्तांचे वचन खोटे करण्यासाठी नाही. शृंगी ऋषींच्या पुत्राने शाप दिलाय ना. शमीक ऋषींचा मुलगा शृंगी जो आहे त्याने शाप दिलेला आहे. 7व्या दिवशी, आजपासून 7व्या दिवशी तक्षक साप चावून तुझा मृत्यू होईल. देव इथेही रक्षण करू शकला असता, पण देवाने तसं नाही केलं. देव म्हणतात, अरे आता शस्त्र मारायला आलेलं नाही. आता वाणीनं हा प्रहार होणार आहे परीक्षितीवर. मग या वाणीचा प्रहार कशाने रोखला पाहिजे? तर वाणीचा प्रहार वाणीनंच रोखला पाहिजे. वाणीचा आघात वाणीनंच दूर केला पाहिजे. या आणि म्हणून परीक्षितीला परमात्मा शस्त्र घेऊन रक्षण करायला नाही आले, तर भागवत मुखातून भागवताच्या रूपानं परीक्षितीचं वाणीचं निवृत्ती केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आमचे कैलू काका, कैलासरावांच्या आजोबांचं पुण्यस्मरण आहे ना. काय नाव? मारोतराव. अण्णा, तुमच्या आजोबाचं नाव? नामदेवराव. मारोतराव नामदेवराव रासते यांचं आज पुण्यस्मरण आहे. त्यानिमित्तानं त्यांनी संपूर्ण ग्रामस्थ मंडळींना मिष्टान्न भोजन, गोड ग्रास, मधुर ग्रासाचं काही निमित्त केलं असेल. त्यानिमित्तानं ते त्यांचा संपूर्ण परिवार यांना आपण या भागवत कथेच्या माध्यमातून जय हो. क्या बात. प्रसादात वाटून देते. या कथेच्या माध्यमातून आपण एकच भगवंताकडे प्रार्थना करू की असंच वडिलांचं स्मरण, आजोबांचं स्मरण, त्यांना
होत राहो, त्यांच्या स्मरणार्थ अशाच पद्धतीनं त्यांच्या हातून दान धर्म अन्नदान घडत राहो, अशी परमात्म्याच्या चरणी प्रार्थना. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय. आज परमात्मा व्यासांच्या रूपानं आले, शुकाचार्यांच्या रूपानं आलेले आहेत आणि परीक्षितीचं या शापातून निवृत्ती करण्यासाठी त्याला आज भागवताची कथा परमात्मा सांगतायत. म्हणून ही वाङ्मयी मूर्ती परमात्म्याने धारण केली परीक्षितीसाठी, आणि या वाङ्मयी मूर्तीच्या रूपानं परीक्षितीचं दुःख हरण करणार आहे. आणि अशी ही भागवत कथा प्रथम स्कंद समाप्त झालेला आहे. दुसऱ्या स्कंदाला प्रारंभ झालाय. शुकाचार्यांना प्रश्न विचारला होता काल परीक्षितीनं, महाराज अथ पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुं पुरुषस्येह यत्कार्यं म्रियमानस्य सर्वथा. महाराज जी, म्रियमान जो मनुष्य आहे म्हणजे मरणाच्या दारात येऊन ठेपलेला आहे, मरणारा मनुष्य आहे, ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे, अशा माणसाने काय केलं पाहिजे जेणेकरून या मृत्यूच्या भयापासून त्याची निवृत्ती होईल आणि तो मुक्त होईल, त्याला ज्ञान होईल, परमात्म्याच्या चरणापाशी तो जाईल. याच्यासाठी म्रियमान मनुष्यानं काय केलं पाहिजे, असा परीक्षितीनं कालच्या शेवट आपण प्रश्न विचारला होता. आज त्याचं उत्तर देण्यासाठी शुक महाराज बोलतायत. शुकाचार्य म्हणतायत परीक्षितीला, राजा वर्यानेश ते प्रश्न कृतो लोकहितं नृप आत्मवित्सम्मतं पुंसा श्रोतव्यादिषु यपरः. राजा, लोकहितकारी प्रश्न विचारलास. प्रश्न विचारण्याची सुद्धा अक्कल पाहिजे, बरं, हुशारी पाहिजे, समजलं पाहिजे. कुणाला काय प्रश्न विचारावा हे सुद्धा कळलं पाहिजे. राजा, तू लोकहितकारी प्रश्न विचारलास. बहुतांश वेळा लोकांना काय प्रश्न विचारावा कळत नाही. अर्जुनानं, मी त्या दिवशी पहिल्या दिवशी पारायणामध्ये सांगितलं, भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकापासून म्हणजे जवळजवळ आता ही प्रस्तावना झाल्यानंतर अर्जुन जे रडायला लागला ते शेवटपर्यंत अर्जुनाचं दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंत अर्जुनाचं रडणं संपलं नाही. नुसतं पहिल्या अध्यायात अर्जुन रडलेला आहे, शोक केलेला आहे, दुःख केलेलं आहे, छाती बडवलेली आहे आणि मोहात पडलेला आहे अर्जुन. अर्जुनाचं रडणं आहे पहिल्या अध्यायामध्ये, पण तो सुद्धा अर्जुन विषाद योग बनला. पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग, म्हणजे अर्जुनाचा विषाद सुद्धा योग बनला. काय कारण आहे? आम्ही रडतो तर आमच्याकडे कोणी बघत नाही, डोळे पुसायला कोणी येत नाही, आणि अर्जुन रडला तर त्याचा योग कसा काय झाला? तर त्याचं कारण आहे, आपलं जे रडणं असतं ते आपल्या फायद्याचं असतं, स्वार्थाचं असतं, पण अर्जुनाचं जे रडणं आहे ते विश्वाच्या फायद्याचं, विश्वाच्या कल्याणाचं रडणं आहे. अर्जुन रडला म्हणजे उगाच रडला नाही. अर्जुन म्हणतोय, देवा, अरे हे स्वकीय आहेत, हे माझे गुरु आहेत, हे माझे मामा आहेत, हे माझे आजोबा आहेत, हे माझे पंजोबा आहेत, हे माझे सख्खे भाऊ सावत्र असले म्हणून, चुलत असले म्हणून काय झालं, माझ्याच रक्ताचे आहेत, यांना कसं मारू देवा मी? संकरो नरका यैव कुल ज्ञानाम कुलस्य च पतंती पितरो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया. देवा, हे सगळे जर मेले युद्धामध्ये तर आमच्या पूर्वजांना पिंड देणारं कोणी राहणार नाही, तर्पण करणारं कोणी राहणार नाही, पाणी द्यायला कोणी राहणार नाही, श्राद्ध घालायला कोणी राहणार नाही. आणि जर आमच्या पितरांना जर श्राद्ध नाही झालं, तर्पण नाही झालं, पाणी नाही दिलं तर पतंती पितरो हेशाम, पितरांचं स्वर्गातून पतन होईल. जैसा नखाग्री व्याळू लागे तो शिखांत व्यापी वेगे, तैसे आ ब्रह्म कुळ अवघे आपलं विजे. देवा, पायाच्या नखाला जर साप चावला तरी त्याचं विष मस्तकापर्यंत भिंत, सगळं शरीर काळं पडतं. तसं आम्ही जर इथं असं एकमेकांना मारलं तर आमच्या पूर्वजांना सुद्धा स्वर्गातून खाली यावं लागेल, नरकात पडावं लागेल, पतन त्यांचं होईल. अशा अनेक अनेक गोष्टी अर्जुनाने देवासमोर सांगितल्या. देवा कसं? अरे हे आमचे गुरु आहेत, आम्ही शस्त्रे सांडोनी 6वे बाण यांचे,
यांच्यासाठी आम्ही जगावं, यांच्यासाठी आम्ही प्राण द्यावा, यांच्यासाठी आम्ही कीर्ती करावी आणि त्यांनाच बाणाने मारायचा. देवा कसं काय तुला हे वाटतं? लाजसी ना महाघोरी कर्मी सुता. देवा तुला लाज कशी वाटत नाही आम्हाला या घोर कर्मात प्रवृत्त करताना? देवाची लाज काढली अर्जुनाने. इतकं भयानक अर्जुन रडला. शेवट देव काही लक्ष देईनात म्हणून रथाच्या खाली उडी मारली, धनुष्यबाण फेकून दिला आणि रथाच्या खाली उडी मारून देव खाली मान घालून अर्जुन रडायला लागले. तरी सुद्धा अर्जुनाचा योग का झाला? तो अर्जुन विषाद योग का बनला? तर त्याचं उत्तर असं आहे, अर्जुन रडला पण जगाच्या कल्याणाचं आहे. अर्जुनाने पुढे प्रश्न विचारलेत. एक प्रश्न असा विचारलाय की त्याने आपल्यासाठी हे देवाने भांडार उघडं केलं, खुलं केलं. विचार करा, अर्जुन जर रडला नसता आणि रडून अर्जुनाने प्रश्न विचारले नसते तर आपल्याला या श्रीमद भगवद्गीतेसारखं अनमोल तत्वज्ञान आपल्याला प्राप्त झालं असतं का? नसतं झालं. अर्जुनाने प्रश्न विचारला, देवा स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधी किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्न पिवार्ष्णेय बलादिव नियोजितः चंचलम हि मन कृष्ण प्रमाथि बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरीव सुदुष्करम. एक अर्जुन प्रश्न विचारत गेला आणि त्याच्या उत्तरादाखल परमात्मा एक बोलत गेले. ज्ञान जे देवाने आतापर्यंत दाबून ठेवलं होतं ते सगळं बाहेर पडलं. किती दाबून ठेवलं होतं? जेन संगेची माता देवकीसी, जेन संगेची पितया वसुदेवासी, जेन सांगेची बंधू बळी भद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परितेही न देखे या प्रेमाचे सुख. आजी कृष्ण स्नेहाचे बीक, यातेची आथी सनकादिकांची या आशा. वाढिनल्या कीर बहु वसा, परित्याही येणे माने यशा येतीची ना. या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसतसे निरूपम. कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. ज्ञानोबराय म्हणतात, अरे काय असं पुण्य केलं असेल अर्जुनाने? अरे जे शेषाला सांगितलं नाही, जे लक्ष्मीला सांगितलं नाही, जे भावाला सांगितलं नाही, बापाला सांगितलं नाही, आईला सांगितलं नाही, वेद जाया लागी झकविले. वेदांना सुद्धा देवाने फसवलं. श्रुती नेती नेती म्हणती, नेती नेती म्हणून वेद गप्प राहिला. शेष शिनला झाल्या द्विसहस्त्र जिभा जिभा, शेष ज्याचं वर्णन करू शकला नाही. शेष शिनला झाल्या द्विसहस्त्र जिभा जिभा, देव का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी उभा उभा उभा, देव का हो विटेवरी उभा. देव का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी उभा उभा. पुसू नका बाई, अशी चाल होती. चाल माझ्या लक्षात येणं गेली म्हणून थांबवलं तुम्ही. पुसू नका बाई वेदाशी काही कळलेची नाही. शेष शिनला झाल्या द्विसहस्त्र जिभा जिभा, देव का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी उभा उभा उभा, देव का हो विटेवरी उभा. देव गोपाल कृष्ण भगवान की. शेष शिनला, क्या बात आहे. शेषाला शिन झाला, त्याच्या जिभा 1000 जिभा चिरून त्याच्या 2000 जिभा झाल्या. मग तुम्ही बघा, आजही साप जर जीभ काढतो ना बाहेर
तर त्याच्या 2 जिभा असतात, अशा बाहेर काढतो. त्याची जीभ चिरली पण त्याला देवाच्या स्वरूपाचा मेळ नाही लागला. मग जे शेषाला सांगितलं नाही, इतका रात्रंदिवस जवळ राहणारा शेष, त्याच्या अंगावर झोपतात रात्रंदिवस देव, त्याला सांगितलं नाही. पण अर्जुनामुळे बाहेर पडलं, म्हणून अर्जुनाचे धन्यवाद आपण व्यक्त केले पाहिजे. त्याच्यामुळं आपल्याला हे ज्ञान, सखोल ज्ञान प्राप्त झालं. आणि अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुन फक्त निमित्त आहे, तुमच्या आमच्यासाठी ज्ञान आहे. म्हणून लोक कल्याणकारी प्रश्न विचारता आला पाहिजे. नाही तर आम्हाला लोक आल्या घरी आल्या विचारतात, महाराज आमच्या पोराचं लग्न कधी होईल. आम्ही त्यांना म्हणतो आमचं झालं हेच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आम्ही काय सांगणार. एक म्हणला, महाराज आमची म्हैस दूध देणं काय करावं सांगा. म्हणलं मला तू ह्या म्हशीहून ववाळून टाक. काय प्रश्न आहे काही. महाराज घरी आल्यानंतर काय विचारा, आहे की नाही. महाराज भेटल्यानंतर काय प्रश्न विचारला पाहिजे, पारमार्थिक विचारला पाहिजे, काहीतरी आत्मकल्याणाचा प्रश्न विचारला पाहिजे. मग परीक्षिता वर्यानेशते प्रश्न कृतो लोकहितं नृप, आत्मविद संपद पुंसां श्रोतव्यादिषु यत्परः. क्या बात. मग राजा तू प्रश्न छान विचारलास, पण आता त्याचं उत्तर ऐक. कल्याणासाठी किंवा जो ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्यांनी काय केलं पाहिजे मी तुला सांगतो. पण पहिल्यांदा राजा, तुला जे दडपण आलंय, तुझ्या मनात जी भीती बसलेली मृत्यूची, ती भीती मनातून काढून टाक. पहिल्यांदा परीक्षितेला धीर दिला शुकाचार्यांनी. खरा वैद्य तोच असतो, खरा डॉक्टर तोच असतो की जो पेशंटला धीर देतो. अहो काळजी करू नका, काही झालेलं नाही तुम्हाला, काही नाही, थोडंसं मी मेडिकल देतो 2-3 दिवसाचं, एकदम आराम पडून जाईल तुम्हाला, काही काळजी करू नका. मरणारा असा दुसऱ्या दिवशी मरणारा जरी असला तरी तो 8 दिवस जगतो डॉक्टरने धीर दिल्या. हो, बऱ्याचशा अशा म्हाताऱ्या बाया आहेत बघा, ते म्हणतात माय त्या डॉक्टर शिवाय गुणच येत नाही. काहून गुण येत नाही. तो डॉक्टर गोड बोलून बोलूनच यांचं सगळं रोग पळून घेत डॉक्टर. डॉक्टर असा बोलतो गोड 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 चोपडून चोपडून, म्हातारीला तेवढ्यातच बरं वाटतं. बघा तुम्ही म्हाताऱ्या माणसा बाया म्हणतात त्या डॉक्टर शिवाय गुण येत नाही. तुम्ही एखादी प्रयोग करून बघा, त्या डॉक्टरकडे न्यायचं म्हातारीला, किती आजारी असू द्या, त्या डॉक्टरला सांगायचं डॉक्टर साहेब नुसतं इंजेक्शन मध्ये पाणी भरा आणि नुसतं पाणीच्या अंगात सोडा. पाण्याने भरलेलं इंजेक्शन जरी टोचिलं ना तरी म्हातारी मध्ये हा आता कसं बरं वाटायला माय. गोपाल कृष्ण भगवान की जय. का डॉक्टरची ती हातवटी असते. वैद्य, खरा वैद्य जो असतो त्याची ती हातवटी असते. तसं शुकाचार्य हे खरे वैद्य आहेत, जातवान वैद्य आहेत. ते परीक्षितीला धीर देत आहेत. परीक्षिती खेद करू नको, दुःख करू नको. अरे 7 दिवस आहे तुझ्या हातात, तू काय आज मरणार आहे का. आणि खरं सांगू का परीक्षिती, या मृत्यूत लोकातला असा एकही जीव नाही की ज्याचा मृत्यू या 7 दिवसात होणार नाही. दिवस सगळे 7च आहेत ना. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, आला सोमवार. या 7 दिवसापैकीच एक दिवस कोणतरी मरणार आहे. प्रत्येक जण मरणार आहे. 8वा दिवस आहे का. पण तुझा एक प्लस पॉइंट आहे, तुझी एक गोष्ट चांगली आहे परीक्षिती. काय महाराज. अरे या जगामधला एकही जीव अशी शाश्वती देऊ शकत नाही, छातीवर हात ठेवून कोणी सांगू शकत नाही की उद्याचा सूर्योदय मी पाहिल किंवा आजचा सूर्यास्त मी पाहिल. अशी कोणी शाश्वती देऊ शकत नाही, कोणी ठामपणे सांगू शकत नाही. का तुमच्यापैकी कोणी सांगू शकतंय. मी तर नाही सांगू शकत, कोणीच सांगू शकत नाही. का झाकली घटीचा दिवा, नाही ती नाही लागू पडत. माशी पाख पाखडी तव हे सरे, हे काळा नळाचे कुंडी, घातली लोनियाची उंडी. माशी पाख पाखडी तव हे सरे, हे विपाये आगीत पडे, तरी भस्म होऊन उडे. झाले श्वानावर पडे तरी ते विष्टा,
या चुके दोही काजा तरी होय कुर्मीचा पुंजा हा परिणामू कपिध्वजा कश्मळोगा या देहाची हे दशा आणि आत्मा तो एथ ऐसा पैश नित्य शुद्ध बुद्ध अपैसा अनादिपणे देह हा क्षणात जाणार आहे. माशीला पंख फडकायला जितका वेळ लागत नाही तितक्या वेळात हे शरीर हे प्राण याच्यातून निघून जातो. आणि खरं सांगू म्हणजे आता पण खरंच सांगितलंय सगळं पण ते म्हणण्याचं असतंय तसं. ते म्हणतात मग आतापर्यंत काय सांगत होता. खरंच सांगतो ऐका. हे शरीरातला प्राण जातो हे नवल नाही. या शरीरात प्राण राहतोच कसा हे नवल आहे. तुम्हाला हे कसं सांगतो उदाहरणाने सांगतो. एखादं टायर आहे गाडीचं टायर आहे दीपक महाराज. गाडीच्या टायर मध्ये जर बारीकसं छिद्र पडलं अगदी चोर पंक्चर होऊ द्या हवा राहते का टायर मध्ये. सगळी हवा टायर मधली फुस हळूहळू निघून जाते. टायर पंक्चर होत. एक छिद्र असलं तर सगळी हवा लिकेज होते निघून जाते. मग विचार करा ऐका. जसं टायर मध्ये हवा असते तसं या शरीर म्हणजे सुद्धा हवाच. शरीरामध्ये शरीर पंचतत्वाचं बनलेलं आहे. त्याच्यापैकी एक तत्व आहे वायू तत्व आणि प्राण वायू त्याला म्हणतात. प्राण नावाचा वायू असतो. जीव जातो जीव जातो जीव गेला म्हणजे काय गेला. अगा देहीचा वायू गेला किंवा देहीचा अग्नी गेला म्हणतात. देहामधून वायू जातो फक्त प्राण वायू निघून जातो. आपण म्हणतो जीव गेला. जीव नावाची काही वस्तू नाही अशी की ती निघून जाईल. या शरीरातला प्राण वायू निघून जातो. कधी तो कानाच्या वाटे जातो कधी नाकाच्या वाटे जातो कधी तोंडाच्या वाटे जातो निघून जातो प्राणवायू. आणि मग लोक म्हणतात उचला आता आहे की नाही. करा सगळ्याला फोन आणि आवरा बरं पटकन. दम काढीत नाहीत लोक लगेच चला म्हणतात. टायमिंग त्याच्यातले आपल्या गावासारखी गाव असावं. हे आमचे सवंगडी सगळे जाम झालेत म्हणले बघा गाव पहिल्यांदाच पाहिलं आयुष्यात असं. म्हणले 10 ते 3 कथा जगाच्या पाठीवर एकमेव गाव असं आहे जिथं 10 ते 3 कथा आहे. आणि पुन्हा टाइमला पुन्हा 10ला म्हणजे 10ला सुरू झालं पाहिजे. परीक्षितीचं काही असो परीक्षितीची परिस्थिती किती बिघडू शुकाचार्यांचं अवघड आहे ना. परीक्षितीमध्ये जातो उठून चहा पाणी घेऊन येतो मध्ये आहे की नाही. पण आम्हाला अभिमान वाटतो गावात मला. तुम्हाला काही असं वाटू द्या पण नाही तुम्ही पण शिस्तीच्या बाबतीत आमच्या गावाचा नाद नाही करायचा. नाद करा पण आमचं कुठं नको 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 आमचा नाही नाद करायचा. कारण आमच्या गाव टायमाच्या बाबतीत नाही तडजोड नाही तिथं. तरी आमची काही जुनी मंडळी काही गेली. आमचे श्रीरंग अण्णा होते. अण्णाची गडबड असायची बरं. लग्न कोणाचं असू द्या काही त्यांना घेणं देणं नाही. घरातला असो गावात भावकीतला असो कोणाचा असो गडबड करणार म्हणजे करणार. आवरा बरं चला बरं टाइम झाला बरं. हो तुम्हाला पोराला नाचायचं असलं तर मग लवकर आवरावं लागतं बरं. गडबड बरोबर आहे गुरुजी. इतकी गडबड असायची आमच्या अण्णांची. असे बरेचशी माणसं आहेत आणखी बी. आणि अजूनही नवीन तयार झाली पाहिजे. ही परंपरा कायम राहिली पाहिजे. लगन आजही पाहुण्या रावण्यामध्ये परिसरामध्ये तालुक्यात जिल्ह्यात आपल्या गावचं हो या बाबतीत लौकिक आहे की नाही बाबा. चिकलठाण्याचं लग्न म्हणलं की आधी चिकलठाण्याचं लग्न लावू मग आपल्याला सापडते दुसरं किती लांब असू द्या. कारण की माहिती दुसऱ्या गावचे लग्न 12चा टाइम लागतं 5 वाजता लग्न अर्धवर हडतवर जातं निघून वापस. आणि कशावरून सांगत होतो मी आता लग्नच नको. गोपाल कृष्ण भगवान की जय. जीव कसा जातो वा. धन्यवाद बरं माऊली. लक्ष आहे बरं. खरं सांगू का तुम्हाला एवढी गोड माणसं आहेत ना. नाही तर खरं सांगतो कलाकार लोक कथा काहीच ऐकत नाहीत कोणीच ऐकत नसतं. बरोबर आहे ना महाराज. कलाकारांचं लक्ष फक्त असतं वाजनाकडं याच्याकडं आणि बस त्यांना बाकीचे घेणं देणं. कारण की त्यांना रोजच आहे 5वीला पुजलेलं आहे ते काही एक दिवसाचं आहे का.
पण ही मंडळी सगळी लक्ष देऊन ऐकायलेत, मला खूप आनंद वाटायलाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्राण या शरीरामध्ये मधून जातो, लोक निघून गेला की लोक लगेच आवरा म्हणतात, गडबड करतात, लगेच ठेवू नका. प्राणवायू निघून गेला की शरीरातून निघून जातो. मग मला हे सांगायचंय, जसं टायर मध्ये एक छिद्र पडलं तर त्याच्यातली हवा निघून जाते, या शरीर रूपी टायर हे सुद्धा प्राणवायूच्याच हवेने चालतं. या शरीराला 9 छिद्र आहेत आणि 9 छिद्र असताना सुद्धा या शरीरात हा प्राणवायू राहतो. हेच नवल आहे, त्याच्यातला जातो हे नवल नाही. म्हणून एखादा माणूस मेला तर आश्चर्य वाटू देत जाऊ नका. कोणी जर गेलं तर दुःख करायचं नाही, वाईट वाटू द्यायचं नाही, किंवा विचार करायचं नाही कसं काय गेला बाबा, आता चांगला होता वगैरे नाही म्हणायचं. इतके दिवस जगला बाबा, कमाल आहे असं म्हणत जायचं. थोडस उपजेते नाशे, नाशिले पुनरुपी दिशे, ते मायावशे दिशे, एरवी तत्वता वस्तू असे ते अविनाशीचे. वा हो दे एकदा अन्नासाठी टाळे, यांची इच्छा आहे. श्रोते बी तसे पाहिजेत ऐकणारे, नाही तर गावागावामध्ये कथा आम्ही दुसऱ्या गावाला करतो, काय नसते बघा. मस्त इकडलं तिकडलं हाणायचं, लोक रंगवायचे, रडवायचे, काय हसवायचे, काय हे करायचे काही, आणि आपला टाइम काढून घ्यायचा. त्यांना अशा ओव्याने किंवा सांगायचे झाले ते आणि एवढं तोंड मोठं करतात की असं वाटतं आपल्याला गिळीतो का काय, आता हे माप घेतं का तोंड आपलं. ते पण इथं सगळं चांगलं आहे, आनंद आहे. म्हणून आनंद काही वावर आहे आजच्या कथेचा, ऐका. म्हणून परीक्षिती, तुझा प्राण जाणार हे नवल नाही, याचं वाईट वाटून घेऊ नको. या प्रत्येक जीवाचा, या मृत्यू लोकातल्या प्रत्येक जीवाचा, आणि खरं तर ह्या लोकांचं नावच मृत्यू लोक आहे. क्या बात है, म्हणा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, 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 घर से बाहर निकलना पड़ेगा. जय हो. वाह, एकदा टाळ्या वाजवा जोरदार. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मृत्यू सगळ्यांना आवाज देणार आहे. म्हणून माणसाने नेहमी आमचे गुरुवर्य सांगायचे, गुरुवर्य परमपूजनीय वैकुंठवासी विठ्ठल बाबा घोले सांगायचे, बुवा मृत्यू कधी येईन सांगता येत नाही बुवा. म्हणायचे गाडी खाल्लाकडे गेली की आपली वळकटी बांधून तयार ठेवावी, आहे की नाही. प्रत्येकाने आपापलं सामान वळकटी बांधून तयार राहावी. कधी येऊ द्या गाडी, कधी गाडीत बसून कधी निघून जावं खुशी खुशी.
नाही तर मग गाडी आली बस स्टँडवर, गाडी थांबली, कंडक्टरने डबल बिल दिली, हे म्हणतो थांबा थांबा मला बूट घालायचा राहिला, मग छत्री राहिली आणि मग अंडरपॅन्ट घरी विसरली. होतं ना असं कधी कधी, विसरून राहतं काहीतरी वस्तू, मग तिथून बस स्टँडवरून पळत घरी येतं तर एसटी जाते निघून. मग असं होऊ नये. किंवा मग तिथं बसले उभे असणारे लोक दरवाज्यात उभा राहिला, थांबा थांबा बूट मावा खाली पडला, बूट पडला, लोक तो तुडून त्याला खाली तुडीत येत आणि त्याच्यावरून चढून एसटी मध्ये बसते. मग त्यावेळेला दुःख होतं. त्यापेक्षा आधीच आपलं सामान तयार ठेवून आपल्या पाठीला बांधून एसटी आली की खुशीनं चढायचं आणि बास. या जगात राहण्यासाठी कोणी चाल नाही. येथे नाही उरू आले अवतार, हेरते पामर जीव किती. इथं इंद्राला मरावं लागतं, ब्रह्मदेवाला मरावं लागतं, तर तुम्ही आम्ही कोण आहे? मृत्यूचं कधी दुःख माणसाने वाटून घ्यायचं नाही. मृत्यू हा सुद्धा एक सोहळा आहे, लक्षात ठेवा. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणो नये धनंजया जिया परी. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम. तुकोबाराय म्हणतात, माझं मरण मी डोळ्यांनी पाहिलं, तो सोहळा मला अनुपम सोहळा झाला. म्हणून परीक्षिती, मृत्यूची चिंता करू नको. प्रत्येक जण मरणार आहे, पण तुझी एक गोष्ट चांगली आहे परीक्षिती, इतर मृत्यू लोकातला एकही जीव ठामपणे सांगू शकत नाही की मी पुढचे 7 दिवस पाहिल म्हणून, पुढचा सूर्योदय पाहिल म्हणून. पण तू ठामपणे सांगू शकतोस की मी आजपासून 7व्या दिवशी मरणार आहे, म्हणजेच 7 दिवसामध्ये मरणार नाही. शाप काय आहे? कधी कधी शापामध्ये सुद्धा आशीर्वाद असतो, लक्षात ठेवा. ऋषी मुनींच्या, साधू संतांच्या शापामध्ये सुद्धा कल्याण असतं. दशरथ राजा शिकारीला गेला, शिकारीला गेल्यानंतर मृग समजून बाण मारला आणि तो बाण घुसला एका बालकाच्या काळजात. काय नाव त्या बाळाचं? श्रावण बाळ. श्रावण बाळाच्या काळजामध्ये बाण आरपार घुसल्यानंतर आई म्हणून ते बालक जोरात ओरडलं. आणि मग दशरथाच्या लक्षात आलं, बाप रे, आपण बाण मारलाय, सावज आला. पण सावज तर वेगळंच आहे. हातातला बाण राजाच्या गळून पडला, भाता गळून पडला पाठीवरचा. धावत पळत राजा त्या श्रावणाच्या जवळ आलाय, त्याचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलंय, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो श्रावण. त्याला राजा म्हणतोय, श्रावणा बाळा, कोण आहेस तू? काय करत होतास इथे? बाळा, मी तुझा अपराधी आहे, मी पापी आहे. सांग मला, तू काय दंड देऊ शकशील? मी तुझा पापी अपराधी आहे. बघा, पूर्वीचे राजे जरी असले तरी किती विनय नम्रता त्यांच्या ठिकाणी असायची. आपला प्रजाजन एखादा म्हणला असता, अरे एखादा मेला तर काय वाले, राजा आहे मी. आजकालचे राजे असते तर गाडीने एखादा उडाला तर उडाला. पण राजाने मांडीवर घेतलंय त्या लेकराला, बाळा मी तुझा अपराधी आहे, सांग मी काय शिक्षा देऊ इच्छितोस? तो म्हणला, राजे तुम्ही राजे दिसताय, मला शिक्षा देऊ नका. मी एका 2 अंध मात्या पित्यांचा एकुलता एक मुलगा आहे राजे. त्या माझ्या माय बापाला माझ्याशिवाय कोणी नाही राजे. तुम्ही करू शकत असाल ना राजे, तर या श्रावणाचा एक निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि एवढा घडाभर पाणी माझ्या अंध मात्या पित्यांना जे तहानलेले आहेत, व्याकुळ आहेत, विव्हळत आहेत, पाण्या वाचून तडपतायत, ते माझी जीवाच्या आकांताने वाट पाहतायत राजे. एवढं पाणी त्यांच्या मुखात तुम्हाला घालता आलं ना राजे, तरी मी खूप संतोष होईल, मला खूप आनंदी होईल राजे. आणि एवढा बोलला आणि त्या बाळाने प्राण त्याग केला. राजा जड पावलाने तो घडा हातात घेतलाय पाण्याचा, दबक्या पावलाने राजा निघालाय. ज्या ठिकाणी श्रावणाचे आई वडील बसले होते तिथं राजा आला. पावलांचा आवाज आल्यानंतर आई म्हणते, का हो श्रावण आला वाटतं आपला. श्रावणा, ए बाळा, का बोलत नाही रे बाळा? बोलत का नाहीस? तुला एवढ्या दूर आम्ही पाणी आणायला पाठवलं म्हणून नाराज झालास बाळा? लक्षात ठेव श्रावणा, एकदा बोल रे, एकदा फक्त बोल बाळा. या पलीकडे आम्ही यानंतर तुला कधी त्रास देणार नाही. राजा, पुन्हा आम्ही किती कासावीस प्राण झाला तरी तुला म्हणणार नाही पाणी दे म्हणून. पण एकदा बोल ना श्रावणा. अरे आमच्या जीवनातला एकमेव आधार तू आहेस रे.
तू जर आम्हाला नाही बोललास, तू जर आमच्यावर रुसलास राजा, तर आम्ही काय करायचंय अंधमात्या पिढीने? जगायचं कुणासाठी? बोल ना श्रावणा, बोलत का नाही रे? दशरथ राजाला काय करावं, काय बोलावं समजत नव्हतं. ही बातमी जर यांना कळाली तर अंध माता पिता काय करतील, पण सांगण्याशिवाय पर्याय नव्हता. दशरथ म्हणतोय, मी श्रावण नाही, मी या नगरीचा राजा दशरथ आहे. माझा श्रावण कुठे आहे? आमचा राजे, आमचा श्रावण कुठे गेला? त्यावेळेस कठीण अंतकरण, हृदयावर दगड ठेवून, पाषाण ठेवून राजा दशरथ म्हणतोय, तुमचा श्रावण या जगामध्ये राहिला नाही. नाही राजे, नाही, असं होऊ शकत नाही राजा, असं बोलू नको रे. आमचा म्हाताऱ्यांचा एकमेव आधाराची काठी आहे ती, असं बोलू नको. क्षमा करा मला, पण तुमचा बाळ या जगात राहिला नाही. कोण आहे त्याचा हत्यारा? कोणी माझ्या बाळाचा घात केला? सांगा राजे, सांगा कोणी त्याचा घात केला. त्यावेळेस दशरथ म्हणतोय, या तुमच्या बाळाचा हत्यारा पापी दुसरा तिसरा कोणी नसून हा दशरथ तुमच्या बाळांचा हत्यार आहे. भयानक दुःख त्या माता पित्यांना झालंय आणि त्या दुःखामधून श्रावणाचे मायबाप म्हणतायत, राजा, अरे या म्हाताऱ्यांचा एकमेव आधाराची काठी तू हिरावून घेतलीस लेका. जा राजा, आम्ही तर आता मरणार आहोत, आमच्या बाळाच्या वियोगात आम्ही जगू शकत नाही. पण लक्षात ठेव दशरथा, आज आम्ही जसं आमच्या पुत्राच्या वियोगात मरतोय ना, तसं तुला सुद्धा तुझ्या पुत्राच्या वियोगात मरावं लागेल. आणि लक्षात ठेवा, राजा तशा जड अंतकरणाने त्यांचा अंत्यविधी केला आणि राजा घरी आला. घरी आल्यानंतर कैकेयीला सांगतोय, कैकेयी, माझ्याकडून खूप मोठा अपराध आज घडला, पाप घडलं. एका निष्पाप बालकाची माझ्याकडून हत्या झाली आणि त्या अंध माता पित्यांच्या त्या बालकाची हत्या केल्यामुळे त्या मायबापाने मला शाप दिला की तू पुत्रयोगाने मरशील. आता पुढे ऐका, जाऊ द्या. कैकेयी म्हणते, राजे, तुम्हाला हा शाप वाटतोय? कैकेयी, शाप नाही तर काय? त्या मायबापाने तळतळ होऊन मला शापवानी दुःखी होऊन अंतकरणाने शाप दिलाय. शाप नाही तर काय, दुःखी होऊन बोललेला शापच आहे ना. कैकेयी म्हणते, महाराज, मला तर याचा शाप दिसत नाही. कसं काय बोलते कैकेयी, वेडी झालीस का? अगं त्यांनी सांगितलं तू पुत्राच्या वियोगात मरशील. महाराज, आपल्याला किती पुत्र आहेत? दशरथ म्हणतो, आपल्याला पुत्रच नाही. महाराज, मग आपल्याला पुत्रच नाही तर आपण पुत्राच्या वियोगात तुम्ही मराल कसे? वियोग तेव्हा होत असतो, वियोग आधी संयोग व्हावा लागतो, मग वियोग होत असतो. संयोगातून वियोग असतो. वियोग संयोगच नाही झाला तर वियोग कसा होईल? आपल्याला मुलगा झालाच नाही तर त्याचा वियोग होणार कसा? मग आपल्याला जर, तुम्हाला जर पुत्राचा वियोग व्हायचा असेल तर अगोदर तुम्हाला पुत्र व्हावा लागेल राजे. मग लक्षात ठेवा, दशरथाच्या लक्षात आला, अरे या माणसाने आपल्याला शाप दिला, पण तो शाप तर आपल्याला आशीर्वाद ठरला. कारण की आपल्याला जर आता पुत्राचा वियोग व्हायचा असेल तर देवाला आधी आपल्याला पुत्र द्यावा लागेल आणि मग तो पुत्र कुठेतरी आपल्याला सोडून निघून जावा लागेल. मग आपल्याला दुःख होईल, मग आपण विहुळून तडफडून मरू. म्हणजे कधी कधी शापामध्ये सुद्धा आशीर्वाद असतो. आणि त्या दशरथाच्या श्रावणाच्या मायबापाच्या शापामुळं दशरथाला 5 मुलं झाले. त्याच्यातले 4 मुलं झाले, त्याच्यातले 2 आजुळाला गेले, 2 वनात निघून गेले आणि थोरल्या रामाचा वियोग दशरथाला झाला. आणि त्या वियोगामध्ये दशरथ गतप्राण झाला. शापही खरा ठरला, पण मुलंही झाले. तसं परीक्षिती, या शापाकडं शाप म्हणून पाहू नको, याच्याकडे वरदान म्हणून पहा. तुला उलट सावध होण्याची संधी मिळाली. तू या शापाने सावध झालास परीक्षिती, आणि तुझ्याकडे आता 7 दिवसाचा वेळ या शृंगी ऋषींनी दिलेला आहे. आणि मग परीक्षितीचं तर अर्ध दुःख अंतकरण एकदम मोकळं झालं, एकदम खुल्ला. परीक्षिती, खरंच आहे ना महाराज, मी उगाच टेन्शन घेत होतो. आणि दुसरी गोष्ट सांगू राजा परीक्षिती, लक्षात ठेव, तुझ्याकडे तरी 7 दिवस आहेत. पाहणं ते खटवांग राजा,
खट्वांगो नाम राजर्षी ज्ञात्वे यत्ता मिहायुषः मुहूर्तात सर्व मृत्सृज्य गतवान भयं हरिम. खट्वांगो नाम राजर्षी. हे राजर्षी, खट्वांग नावाचा एक राजा होता. त्याला एक मुहूर्तभर आयुष्य मिळालं होतं, एक मुहूर्त त्याला वेळ मिळाला होता आणि तितक्या वेळात त्याने आत्मकल्याण करून घेतलं, स्वतःचं हित कल्याण करून घेतलं. तुझ्याकडं तर पूर्णच्या पूर्ण 7 दिवस आणि 7 रात्र आहेत, तुझा उद्धार का होणार नाही. असा एकदम परीक्षितीला धीर दिल्यानंतर परीक्षिती गदगद झाला महाराज. आणि परीक्षितीनं मोठ्या श्रद्धेने शुकाचार्यांना वंदन केलंय. धन्य आहेत तुम्ही महाराज. आता मी सांगेल तसं कर राजा, तुझं कल्याण होईल. 7 दिवसामध्ये तुला मी भागवताची कथा सांगतो, परमात्म्याच्या चरित्राची कथा सांगतो, लीलांची कथा सांगतो. त्याचं श्रद्धेने श्रवण कर. पण त्याच्या अगोदर ती कथा श्रवण करत असताना नियम आहे, विधी आहे. जितासनो जितश्वासो जितसंगो जितेंद्रियः स्थूले भगवतो रूपे मनस्संधारये धिया. जितासन, आसन जिंकता आलं पाहिजे. आसन जिंकायचं म्हणजे एका आसनात जास्तीत जास्त वेळ बसता आलं पाहिजे. आपली आसनं मिनिटाला आसनं बदलतात. हे सुखासन आहे. आपण जे आता बसलोय ना असं, याला सुखासन म्हणतात. आसनाचे अनेक प्रकार आहेत. वज्रासन आहे, निद्रासन आहे की नाही, सर्वांगासन आहे, धनुरासन आहे. आपण आता मी जे बसलोय असं मांडी घालून, हे सुखासन आहे. सुखासनामध्ये बसलं तर माणसाला कम्फर्टेबल एकदम चांगलं वाटतं, बरोबर. पण आजकाल ते सुखासनात बी जास्त वेळ माणसं बसू शकत नाहीत. मग माणसं ताडासन, ऊर्ध्वासन आहे की नाही, धनुरासन, एक आसनं बदलत राहतात. पण परीक्षितीला सांगताय शुकाचार्य, जितासनो, आसन जिंकता आलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. तसा एकाच आसनावरती जास्तीत जास्त, एका आसनावरती म्हणजे एका आसनामध्ये जास्तीत जास्त काळ बसता आलं पाहिजे. जितासनो जितश्वासो, श्वासावर नियंत्रण करता आलं पाहिजे. श्वास जास्त जोरातही नाही चालला पाहिजे आणि जास्त हळू नाही चालला पाहिजे. एकदम मंद गतीने श्वास चालला पाहिजे. श्वासावर नियंत्रण पाहिजे. नाही तर बरीचशी माणसं श्वासावर नियंत्रण करता 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 झोपी जातील कथेत. म्हणजे महाराजांनी सांगितलं श्वासावर नियंत्रण, श्वासाकडे पाहता पाहता झोप लागायची आणि तुमच्या श्वासाचा शेजाऱ्याला त्रास व्हायचा. असं श्वास झोप लागल्यावर काय असते त्याला. काही माणसं लय झोपण्यामध्ये पटायत. आमचे संस्थेचे गुरुवर्य, आता आमचे महेश महाराज नाही आले आज, बैठक जास्त व्हायली, 3 तास पारायण करायले. पुन्हा सकाळी पहाटे 5 वाजता 4 वाजता उठून सगळ्याच्या आधी पारायणाला हजर, सेवा करतात आणि त्याच्यामुळे आता बैठक जास्त होते. आधीच त्यांना अनेक विकारांनी त्यांचा पाठलाग केलेला आहे. वया नाही झालं काही बी नका म्हणून, अजून राहिले सगळं त्यांचं. गोपाल कृष्ण भगवान की. त्यांना लक्षात आलं असतं. आमच्या संस्थेचे गुरुवर्य वैकुंठवासी मधुकर बाबा शिंपी म्हणून होते. असं सांगतात जुने लोक, ते कीर्तनाला उभे राहिले, कीर्तन इतकं गोड करायचे पण झोपेवर अजिबात नियंत्रण नाही. गायक लोक चाल म्हणूस तरी एक झोप व्हायची त्याची, उभ्याच चाल म्हणूस तर ते आपलं उभ्याच एक झोप घ्यायची. आता ते उभ्या घेत होते तर आपल्याला बसल्या का लागणार नाही, आपल्याला सहज. हो, म्हणून ते विनोदाने एक कोणीतरी ते ओवी केली होती त्यांच्यावर. वैराग्याचा महामेरू नथुसिंग डोंगरू. नथुसिंग राजपूत होते आमच्या संस्थेत गुरुवर्य. नथुसिंग डोंगरसिंग राजपूत त्यांचं नाव. वैराग्याचा महामेरू नथुसिंग डोंगरू, तयाचा शिष्य मधुकरू अति झोपाळू झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. विनोदाने बोललो बरं, पण थोर मोठे साधू महात्मे आहेत. पण एक देवाची त्यांची एक लीला असते. एक देव कोणाला ना कोणाला काहीतरी हे ठेवत असतो, काहीतरी वेगळी आगळी वेगळेपणा असतो. मग राजा, श्वासावर नियंत्रण करायला शिक,
जित संगो, संग जिंकला पाहिजे. भागवत कथा ऐकायची तर 7 दिवसामध्ये संग परित्याग, पती पत्नीनं विभक्त राहायला शिकलं पाहिजे. 7 दिवस शिकलं पाहिजे म्हणजे राहिलंच पाहिजे. जित संगो जितेंद्रिय, इंद्रियांवर विजय मिळवता आला पाहिजे. इंद्रिय म्हणतील तसं करणं हे इंद्रियांच्या अधीन जाणं आहे. इंद्रिय आपल्या मागं आले पाहिजे, आपण इंद्रियांच्या मागं नाही गेलो पाहिजे. बरेचसे माणसं इंद्रियांच्या मागं जातात, इंद्रिय म्हणतात तसं करतात, आहे की नाही? काय अण्णा? तेच जे पुरुष करती ते तरलेच न तरती. भवसिंधू का? हो, विषय सिंधू भवसिंधू, तरलेच न तरती. इंद्रिय जे म्हणती ते तेच जे पुरुष करती. इंद्रिय जे म्हणतात तेच माणसं करतात. आणि इंद्रियांचं असं आहे, ज्ञानोबारायच म्हणतात, आपुलिया हितासी जे निके ते या इंद्रिया सदाची दुखे. म्हणून एरवी सोपे योगासारखे काय आहे? ज्ञानोबा म्हणतात एरवी योगासारखं सोपं काय आहे? पण आपल्या इंद्रियांची खोड अशी आहे, आपल्या जे हितासाठी असतं, हितकारी असतं, ते इंद्रियांना कवाच आवडत नाही. आपले हिताशी जे निके ते या इंद्रिया सदाची दुखे. इंद्रिय आपले कधीच आपल्या हिताचा विचार करत नाही. त्यांना वाटत नाही बाबा कानांना चांगलं चांगलं ऐका वाटतं ना, नको ते ऐका वाटतं. कोणाची निंदा ऐका वाटते, कोणाची चहाडी ऐका वाटते. कानाचा विषय तर स्वभाव येतो. पण त्या कानांना कळत नाही बाबा आपल्याला ऐका वाटतं ते, पण याचं अहित व्हायला ना, निंदेमुळं, कोणाच्या नालस्तीमुळं, कोणाच्या वाईट कुटाळक्यामुळं याचं अकल्याण व्हायलंय, ह्या जीवाचं बर्बादी व्हायली. ते इंद्रियाला काही घेणं देणं नाही. त्याला गोड वाटतं मस्त निंदा, कोणाची काही, कोणाबद्दल कोणी काही सांगायला लागलं की माणसाची टव करून ऐकते. हळू आवाजात बोलायला लागलं तर आणखी जवळ जाते. आणि निंदा करणाऱ्यांचं तसंच असतं. ते काय खोल्या मोठ्या चौकात येऊन करत नसतात, ते कुठेतरी बाजूला जाऊन. बायाला तर लय खोड असते. ते असं बोलणं महाराज, ते समोरचीला आता आमच्यासारखं माझ्यासारखं बरेच वेळा कान देऊ ऐकायचा प्रयत्न करतो, अजिबात मेळ लागत नाही. ते तिच्या जिला सांगेल तिलाच कळणार. ती शेजारीला सुद्धा कळत नाही. शेजारीने किती ऐकू द्या टाव करून. छे, या कानांना ते आवडतं. डोळ्यांना रूप पाहायला आवडतं, पिक्चर पाहायला आवडतो, सिनेमा पाहायला आवडतो. डोळे म्हणतात चल ना, चांगला मस्त पिक्चर लागलाय, हो चांगली मालिका लागली माय, आता कीर्तनाला जावं लागायले, जाऊ द्या एवढा एपिसोड बघते तवर थोडं होतंय कीर्तन, थोडं जाईन मग जाता येईन मागून, तेवढा भाग पाहून येते ती. कारण डोळे म्हणतात ना थांब ना थोडंसं, किती चांगलं बघ ना इथं. काय ते महाराजाचं काय होते ते आरडा वारडा त्या चाली चुलीतवर. डोळे ते आपल्याला हित होऊ देत नाहीत, ते आपल्याला हितापासून मागं वाढतात. कान हित होऊ देत नाहीत. नाक, तोंड, जीभ आपली, ज्ञानोबा म्हणतात येरा इंद्रिया विषय तुटे तैसा आणि गोमटेची नाही ऐसा स्वभावाची पाय इंद्रियांचा. विषयाकडे इंद्रिय येतात, पण श्रोत्रादी इंद्रिय आवरती परी रसने नियमून करीती ते सहस्त्रदा कवळी जती विषयी. माणसं इतर विषयांना, इतर इंद्रियांना एखादेस आवरणं शक्य बी आहे, पण या जिभीला आवरणं लय कठीण आहे. गुरुजी ज्ञानोबा म्हणतात श्रोत्रादी इंद्रिय आवरती परी रसने नियमून करीती. रसनेला आवरणं लय कठीण आहे. जिभीला असेच चटके चुटके असतात, चोचले असतात जिभीचे. हो, पंक्तीला बसल्यानंतर म्हणजे हाणणं तरी आहे की नाही, हाणणं म्हणतात तरी आता जीभ म्हणते ना अरे घे ना थोडीशी. म्हणजे आपल्या इंद्रियांना जे आवडतं ते जर आपण त्याला पुरवीत गेलो तर ते इंद्रिय आपल्याला नरकात घालतात, खड्ड्यात घालतात. म्हणून परीक्षिता जित संगो जितेंद्रिय, इंद्रियावर विजय मिळवायला शिक. स्थूले भगवतो रूपे मनसंधारये धियः. आणि भगवंताच्या स्थूल रूपामध्ये स्थिर करायचं इंद्रियांना, बुद्धीला, मनाला. अशा नियमवाली सांगितली भागवत कथेचं. आता पुढं आपल्या इच्छेनुसार विभिन्न देवांची उपासना कशी करायची ते सांगितलं दुसऱ्या स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये. ब्रह्मतेजाची इच्छा करणाऱ्यानं ब्रह्मदेवाची, इंद्रियांच्या विशेष शक्तीच्या इच्छा करणाऱ्याने इंद्राची,
ज्याला इंद्रियांची शक्ती पाहिजे त्याने इंद्राची उपासना करावी, ज्याला ब्रह्मतेज पाहिजे त्याने ब्रह्मदेवाची उपासना करावी, ज्याला धनप्राप्तीची लालसा आहे, पैसा ज्याला जास्त आवडतो भेटा वाटतो, त्यांनी कोणाची हे करायची, त्यांनी प्रजापतीची उपासना करायची. ज्याला लक्ष्मी पाहिजे असेल त्याने दुर्गेची अपेक्षा, दुर्गादेवीची अपेक्षा करायची. नाही माफ करा, संतान प्राप्तीवर जे प्रजापतीची उपासना, ज्याला संतान प्राप्ती करून घ्यायची, ज्याला वाटतं मुलबाळ व्हावं, संतान व्हावं, त्यांनी प्रजापतीची उपासना करावी. ज्याला धन पाहिजे, संपत्ती पाहिजे, त्यांनी दुर्गा देवीची उपासना करावी. ज्याला तेज पाहिजे त्यांनी अग्नीची उपासना करावी. धन वस्तू असेल, धन हवा असेल त्यांनी वसूची अपेक्षा, पूजा अर्चना करावी, उपासना करावी. प्रभावशाली पुरुषाला वीरता पाहिजे असेल तर त्यांनी रुद्राची उपासना करावी. अशा अनेक देवतांच्या आपापल्या इच्छेनुसार उपासना सांगितल्या. पण शेवटी सांगतात बाबा, सगळ्या देवतांची जरी उपासना केली तरी सुद्धा त्या परमात्म्याकडे नेतात. त्यापेक्षा परमात्म्याची जर उपासना केली तर या सगळ्या देवतांचं जे फळ आहे ते प्राप्त होतं, सगळ्या उपासनेचं फळ प्राप्त होतं. जसं ज्ञानोबराय म्हणतात, 10 इंद्रिय आहाती ती एकेची शरीरेची होती, आणि इही सेविले विषय जाती एकाची ठाया, तरी करोनी रससोय बरवी कानी केवी भरावी. ज्ञानोबराय म्हणतात, सगळे इंद्रिय 10 इंद्रिय आहेत, यांनी सेवलेले विषय एका मनाच्या ठिकाणी जातात. पण मग काय, चांगला स्वयंपाक करून, चांगलं रुचकर काहीतरी भोजन करून कोणी कानात टाकतं का? मुखातच घालावं लागतं ना. इथं रसू तो मुखेची सेवावा, परिमळ तो घ्राणेची घ्यावा, तैसा मी तो यजावा मीची म्हणून. परमात्म्याची एक पूजा केली का, सगळ्या अर्चना केली, वंदना केली, उपासना केली की सगळ्या देवतांची उपासना केल्याचं फळ मिळतं. गोपाल कृष्ण भगवान. आता 4था अध्यायाला प्रारंभ झाला. मग शुकाचार्यांच्या लक्षात आलं, आपण ग्रंथाला परीक्षितीला कथा सांगायला सुरुवात केली, पण मंगलाचरण देवाला वंदन करायचं राहून गेलं. मग 4थ्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात वंदन करतात. तपस्विनो दानपरा यशस्विनो मनस्विनो मंत्रविद सुमंगलाः क्षेमं न विन्दन्ति विनाय दर्पणं तस्मै सुभद्र श्रवसे नमो नमः. मोठमोठे तपस्वी, दानशूर, यशस्वी, सदाचारी आणि मंत्रवेत्ते जोपर्यंत आपली मोक्ष प्राप्तीची साधने स्वतः त्यांच्या चरणी समर्पित करीत नाही तोपर्यंत त्यांचे कल्याण होत नाही. अशा कल्याणकारी कीर्ती असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना आम्ही वारंवार वंदन करतो. भगवंताला वंदन केलं. आता परीक्षिती विचारतोय, महाराज ही सृष्टीची निर्मिती कशी झाली याची कथा मला सांगा. शुकाचार्य विचारले, परीक्षिती काय ऐकायचं तुला सांग. परीक्षिती विचारतोय, महाराज या सृष्टीची निर्मिती कशी झाली याची कथा मला सांगा. आणि मग शुकाचार्य म्हणतात, राजा हाच प्रश्न तू जो मला प्रश्न विचारलायस ना, हाच प्रश्न एकदा नारदांनी ब्रह्मदेवाला विचारला होता. नारदांनी ब्रह्मदेवाकडे बघितलं. ब्रह्मदेव कधी पाहिलं तर ध्यानस्थ बसलेले, डोळे मिटून ध्यान करताना बसलेले. नारद ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. बापाला प्रश्न विचारला पोरांनी, देवा, प्रभू, पिताजी, तुम्ही सृष्टी सगळी तुम्ही निर्माण केली असं तुम्ही म्हणता. ते म्हणे, हो नारदा, मी सगळी सृष्टी निर्माण केली. निर्मितीचं काम माझ्याकडे आहे, पालनाचं काम भगवान विष्णूकडे आहे, पण निर्मितीचं काम माझ्याकडे आहे. इथपर्यंत थांबू आपण. निर्मिती मीच केली जगाची. मग मला सांगा प्रभू, निर्मिती या जगाची, सृष्टीची जर तुम्ही केली तर मग तुम्ही ध्यान कोणाचं करता? तुमच्यापेक्षा वर कोण आहे अजून? तुम्ही ध्यान कोणाचं करत असता सारखं? यद विज्ञानो यदाधारो यत् परस्त्वं यदात्मकः एकसृजसि भूतानि भूतैरेवात्म मायया. आपण कोणाच्या आधारावर उभे आहात? आपले स्वामी कोण आहेत? असा प्रश्न विचारला कुणी?
झोपलेल्यांना उठवा थोडस. गोपाल कृष्ण भगवान की जय. असा प्रश्न परीक्षितीनं विचारला. याचं उत्तर आता शुकाचार्य देतील. तोपर्यंत आपली एकदा झोप घालवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, थोडासा ब्रेक घ्यावा लागेल ना. 12 वाजले आणि श्रोत्यांच्या बी मनाचे 12 वाजण्याच्या अगोदर आपण आपलं थोडी इंटरवल केलेली बरी. म्हणून आता परीक्षितीला सांगतायत ही सृष्टी कशी निर्माण झाली, कोणी निर्माण केली, कशी झाली, हे सगळं सांगणार आहे. त्या अगोदर आपण एक इंटरवल घेऊ, छोटीशी छोटंसं भजन घेऊ सुंदर अगोदर. भजन संपल्यानंतर उठून जा. आता भजन होईपर्यंत कोणी उठू नका. एक सुंदर भजन म्हणू अगोदर. मीच म्हणू. हरी नंद लाला श्री राधा जी के सावरिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. ओ सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. मीरा पुकारे तुम्हें श्री गिरिधर गोपाला. बन गया अमृतमय विष का भरा प्याला. बन गया का भरा प्याला. कौन मिटाए उसे जिसे तूने अपना लिया. सब दुख दूर हुए. जब तेरे गोकुल में आई विपदा भारी. एक इशारे में सारी विपदा तारी. क्या बात है. सारी विपदा तारी. उठा दिया गोवर्धन जिसे तूने उठा लिया. सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. क्या बात है. मन में श्याम बसे तन में गिरधारी. नैनों में श्याम सुध बिसराई गई
मन मंदिर में रास रचाओ रसिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री सुखदेव जी महाराज की जय। पार्वती पतये हर 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 महादेव। बजरंग बली की जय। जय। सद्गुरु भोलेनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। जय जय श्री राधे श्याम। जय हो। चला, सृष्टीची निर्मिती कशी झाली, ही सृष्टी निर्माण कशी झाली असा प्रश्न विचारलाय. बिघडला का आवाज? नाही ना? तसं कम बघायला याला ना चांगला. असा प्रश्न विचारलाय परीक्षितीनं शुकाचार्यांना. आता शुकाचार्य सांगतायत, राजा, अशाच प्रकारचा प्रश्न एकदा नारदांनी ब्रह्मदेवाला विचारला होता. त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं, नारदा, तुला वाटत असेल मी सगळ्यात मोठा आहे, पण नाही, माझ्यावर सुद्धा एक बॉस आहे. आणि ते बॉस म्हणजे माझे पिताजी आहेत. त्यांचं नाव आहे महाविष्णू. परमात्मा महाविष्णूंच्या विराट स्वरूप असणारा परमात्मा, त्या विराट स्वरूपाचं वर्णन केलं. त्या विराट स्वरूप परमात्म्याच्या नाभी कमळामधून एक कमळ बाहेर आलं आणि त्या कमळामधून माझा जन्म झाला. कमळामधून मी बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर मला समजत नव्हतं मी कुठं आहे, काय आहे, कोण आहे, काय करायचं काही समजत नव्हतं. म्हणून इकडं तिकडं मी पाहत होतो. इकडं तिकडं पाहता 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 माझ्या एका मुखाचे 4 मुख झाले. मग मी चहुमुखी झालो. 4 मुखाचा मी त्या ठिकाणी झालो. ब्रह्मदेवाला 4 मुख आहेत. 3च आपल्याला दिसतात चित्रामध्ये, एक मागच्या बाजूचं दिसत नाही. 4 मुख मला प्राप्त झाले. 4 डोके तयार झाले. 4 डोके मी खाजवू लागलो, विचार करू लागलो की मी आलो कुठून, पण मला काही कळत नव्हतं. मला समजेना गेलं. मग मी काय केलं, ज्या कमळामधून माझा जन्म झालाय त्याच कमळाच्या देठामध्ये शिरलो आणि त्या कमळाच्या देठामधून खाली 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 आतमध्ये गेलो. बऱ्याच खाली गेलं तरी सुद्धा मला काही कळत नव्हतं, काही समजत नव्हतं, काही थाव लागत नव्हता खाली. शेवटी परमात्मा प्रकट झाले, महाविष्णू, आणि त्यांनी सांगितलं, पुत्रा, माझ्यापासून तुझा जन्म झालाय, मी तुझा पिता आहे, माझ्या नाभीमधून तुझा जन्म झालाय. आणि मग त्या ब्रह्मदेवाला परमात्म्याने सांगितलं, मी तुला याच्यासाठी निर्माण केलंय की तू इथून पुढे सृष्टीची निर्मिती करायची. तुझ्याकडे काम आहे, जबाबदारी आहे, माझ्याच्याने होणार नाही, म्हणून हे काम मी तुझ्याकडे सोपवतो. या सृष्टीची निर्मिती तू करायची. पण ब्रह्माजी म्हणले, प्रभू, मीच कोण आहे हेच मला अजून कळालं नाही, तर मी काय सृष्टीची निर्मिती कशी करू?
आहे की नाही? ज्ञानोबराय म्हणतात ना, सृष्टीची या उपक्रमा पूर्वी गा विरोत्तमा, वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. वेडा होता म्हणतात ज्ञानोबराय, वेडा होता ब्रह्मा. पुढं मज ईश्वरा ते नोळखे, ना सृष्टी ही करू शके, तो थोरू केला एके नामे जेने. मज ईश्वरा ते नोळखे, मला ईश्वराला ओळखत नव्हता, ना सृष्टी करण्याचे त्याच्याकडे ज्ञान नव्हतं. मग त्याला परमात्म्याने सांगितलं तप. अशा प्रकारची आकाशवाणी झाली आकाशामध्ये. 2च अक्षर कानावर पडले ब्रह्मदेवाचे. हो, आकाशवाणी झाली ना, आकाशवाणीनं सांगितलं तप. त आणि प 2 शब्द कानावर पडले. ब्रह्मदेवाला वाटलं तप करायला सांगितलंय, आणि मग बसले तप करायला. अनेक वर्ष अनेक काळपर्यंत तपश्चर्या केली. परमात्मा परत एकदा प्रकट झाले आणि 4 श्लोकांचं भागवत ब्रह्मदेवाला भगवान विष्णूंनी सांगितलं. आहे की नाही? चतुश्लोकीचारी भागवत. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी, चतुश्लोकीचारी भागवत. ते गुह्य विधाता सांगे नारदासी, नारदे व्यासांसी उपदेशिले. पुढं व्यास ही परंपरा तुकोबरांची परंपरा, गुरु परंपरा आहे. हे पहिलं चतुश्लोकीचारी भागवत हे भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवानी नारदांना सांगितलं, नारदांनी व्यासांना सांगितलं. अशी ही भागवताची परंपरा आहे. पण भगवंताने नारदाला जे सांगितलं होतं ते फक्त 4 श्लोकांचं भागवत होतं. त्या 4 श्लोकांमध्ये परमात्म्याने पहिल्या श्लोकामध्ये परमात्म्याचं स्वरूप सांगितलं, दुसऱ्या श्लोकामध्ये मायेचं स्वरूप सांगितलं, तिसऱ्या श्लोकामध्ये जगताचं स्वरूप सांगितलं, आणि 4थ्या श्लोकामध्ये भगवत प्राप्तीचं साधन सांगितलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. 4 श्लोकांमधून परमात्म्याने गुह्य ज्ञान असणार पण अगदी थोडक्यामध्ये ब्रह्मदेवाला सांगितलं. पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं परमात्म्याचं स्वरूप सांगितलं. कसं आहे परमात्म्याचं स्वरूप? सृष्टीच्या अगोदर केवळ परमात्मा म्हणतो केवळ मीच होतो, माझ्या व्यतिरिक्त स्थूल सूक्ष्म किंवा या दोन्हींचे कारण अज्ञात तेही नव्हते. माझ्या व्यतिरिक्त पहिलं काहीच नव्हतं. पहिले कोठेची नव्हते काही, पहिले कोठेची नव्हते काही, कोठेचे नव्हते काही, पहिले कोठेचे नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याची होते पाही, अवघे शून्याची होते पाही, अवघे शून्यच होते पाही, अवघे शून्यच होते पाही. कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते. येथे कढाल गज निर्माण झाले, येथे कढाल गज निर्माण झाले, येथे कढाल गज निर्माण झाले, येथे कढाल गज निर्माण झाले. तिथे एक ढाल गज निर्माण झाली, तिथे एक ढाल गज निर्माण झाली, तिथे एक ढाल गज निर्माण झाली, तिथे एक ढाल गज निर्माण झाली. जय हो. पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते. पहिलं सृष्टीमध्ये काहीच नव्हतं, मी एकटा होतो आणि माझ्यापासून या सृष्टीची निर्मिती झाली. उत्पत्तीनंतर, सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही प्रतीत होतं तेही मीच आहे, आणि प्रलयानंतर जे काही शिल्लक राहील तेही मीच आहे. म्हणजे इथून तिथून सृष्टीमध्ये सगळा आतून बाहेरून वीज व्यापून राहिलेलं आहे, असं पहिल्या श्लोकामध्ये परमात्म्याचं स्वरूप सांगितलं. दुसऱ्या श्लोकामध्ये मायेचं स्वरूप सांगितलं. माया कशी आहे? माया कोणाला म्हणतात? जे नाही ते दाखवते आणि आहे ते झाकून टाकते, तिला म्हणतात माया.
मायाची सोपी सरळ व्याख्या आहे ते झाकते आणि नाही ते दाखवते, तिचं नाव माया. हे जगत जगत नसून परमात्मा आहे, पण परमात्मा झाकून टाकते. जगताच्या रूपानं माणसं दाखवते, झाडं वेलं वृक्षी घरं दारं दाखवते. ही कोणामुळं होतं सगळं? तर हे मायेमुळं होतं. ही माया परमात्म्याला लपून टाकते, स्वतः म्हणजे जगत दाखवते. जसं झोपल्यानंतर आपण काय होतं, जी सृष्टी भोवतालची आजूबाजूची सृष्टी आहे, ती सृष्टी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, आणि स्वप्नातली सृष्टी वेगळीच निर्माण होते, आहे की नाही? स्वप्नातली सृष्टी, मग स्वप्नात काय काय येईल सृष्टीमध्ये काही सांगता येत नाही. मी म्हटलं ना त्या दिवशी, मला वाटतं बोलून गेलो त्या दिवशी, वेगळा दृष्टांत त्याला उदाहरण दिलं होतं, आज वेगळं देतो. त्या दिवशी राजाचं दिलं होतं, आज तुमचं आमचं सामान्यच येत होतं. एखादा माणूस झोपलेला आहे आणि झोपताना त्याच्या बायकोनं त्याच्या शेजारी तांब्या भरून ठेवलेला आहे भला मोठा, त्याच्यावर वाटी झाकून ठेवली मस्तपैकी. तहान लागली, रात्री उठलं तर पितीन पाणी, आणि झोपला, गाढ झोपेमध्ये स्वप्न पडलं, स्वप्नात तहान लागली, आणि इतकी तहान लागली की तहानेनं पाणी पाणी करून त्याचा प्राण जायला लागला. आता मला सांगा, पाणी त्याच्या किती लांब आहे हो? एका हाताच्याच अंतरावर नाही ना, उशालाच पाणी आहे. असं हात लांबवला की पाण्याला हात लागणारे पाणी प्यायचंय, पण का पेत नाही? तर मधी झोप आहे. या झोपेनं काय केलंय, त्याच्या आहे त्या स्वरूपाचा, आहे त्या स्थितीचा विसर पाडलाय, आणि नको ते दाखवते, आहे की नाही? व्यावहारिक सृष्टीचा विसर पाडून काल्पनिक सृष्टी, प्रातिभाषिक सृष्टीमध्ये तिला नेलंय. तशी ही माया आपल्याला आपलं स्वरूप कळू देत नाही, परमात्म्याचं स्वरूप कळू देत नाही, आणि जगत दाखवते, आणि जगत दाखवून माया आपल्याला तिच्या तालावर नाचवत असते. तुका म्हणे लासी माया नाचविते कैसी, माया आपल्याला नाचवते. आणि मग या नाचवणाऱ्या मायेला आपल्याला जर नाचायचं नसेल तिच्या तालावर, तर एक करावं लागतं, त्या मायेला अजून बाजूला काढावं लागतं, तिला शिक्षा करावी लागते, बरं का? मग मायेला शिक्षा कोणती करायची? आपल्याकडं सगळ्यात मोठी शिक्षा समजली जाते कोणत्या शिक्षेला? नाही, फाशी लई मोठी झाली इतकी नाही, सर्वसामान्य थोडी अलीकडली घ्या ना. आपल्याकडे एखाद्याचा राग आले, आपण काय म्हणतो? तू नीट राह बरं. आम्ही आता आमच्या पोराला म्हणतो, तुम्ही व्यवस्थित राहा, नाही हे बघा दोरीवर बांधलेली, उगत ते झोका बांधला होता कधीतरी, त्याची तुटलेली दोरी लटकलेली. हे बघा, एक पोरगा असं नाटकं करत होतं, त्याला उलट टांगून हाणलं होतं इथं. पोरं भेट येतं, त्याला वाटतं खरंच आहे दोरी बांधलेली दिसायली इथं. भेट नाहीत म्हणा, ते बी आमचं बारसं जेवून आलेले असते तर, पण तितक्या पुरतं तितकं आहे की नाही? आणि मग आपल्याकडची शिक्षा म्हणजे काय? उलट टांगून हाणणं. तुला उलट टांगून हाणायला पाहिजे म्हणतो ना एखादा राग आला, तुला रे उलट टांगून हाणायला पाहिजे. एखाद्याचा राग आला, एखाद्या नेत्याचा, आमच्या लहानपणी घोषणा होती बघा एक, अमक्याचं करायचं काय, खाली मुंडक वर पाय. खाली मुंडक वर पाय करणं ही आपल्याकडची सगळ्यात प्रचलित शिक्षा. मग आपल्याला ही माया नर्तकी आहे, या नर्तकीला उलट करायचं, उलट टांगून हाणायचं. मग करा नर्तकीला उलट, नर्तकीला उलट करा ना. नर्तकी कीर्तन, नर्तकीला उलट केलं की कीर्तन होतं, आणि कीर्तन केलं की माया पळून जाते आणि परमात्मा आपल्या समोर येतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि ही माया आपल्याला स्वरूप ओळखू देत नाही, म्हणून या मायेचं स्वरूप दुसऱ्या श्लोकात सांगितलं. तिसऱ्या श्लोकामध्ये जगताचं स्वरूप सांगितलं. जगत कसं आहे? हे जगत पंचमहाभूत